नमस्कार मंडळी, आमच्या असंख्य दर्शकांना असा प्रश्न पडतो किंवा आम्हाला अनेकांनी असा प्रश्नही विचारला आहे की तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर असून पंचांग किंवा हे ज्योतिष या क्षेत्रामध्ये कसे काय पडलात। तर त्याचं उत्तर ह्या व्हिडिओमार्फत मी देणार आहे की ज्योतिषी नक्की कसा ओळखावा किंवा ज्योतिषी कसा असावा किंवा ज्योतिषी कसा नसावा याचे काही क्रायटेरिया, त्याचे नियम आपल्या शास्त्रातच देऊन ठेवलेले आहेत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा विस्तृत विषय जाणून घेऊयात। मी देशपांडे, पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे। आपण कोणताही वैद्यकीय सल्ला घेताना किंवा कायदेविषयक सल्ला घेताना डॉक्टर किंवा वकिलाचं ज्ञान, त्याचा अनुभव किंवा डिग्री या गोष्टी तपासून त्यांच्याकडे मग जात असतो आणि त्यानंतर त्यांचा आपण सल्ला घेतो। पण ज्योतिषाकडे जेव्हा आपण हात दाखवायला किंवा कुंडली दाखवायला जातो, किंबहुना आपलं भविष्यच आपण त्याच्या हातामध्ये देत असतो, अशा वेळेला आपण ज्योतिषाची नक्की पारख करतो का, हा विचार प्रत्येक व्यक्तीने करणं आवश्यक आहे। कारण शास्त्रामध्ये ज्योतिषाचे 2 पद्धतीने वर्गीकरण केलं आहे। त्यातला पहिला प्रकार म्हणजे एका ज्योतिषाला असं म्हणलं की नक्षत्र सूची हा एक पहिला प्रकार आहे आणि दुसरा म्हणजे दैवज्ञ, ज्याला प्रॉपर आपण ज्योतिषी असं म्हणूयात। तर नक्षत्र सूची म्हणजे काय आणि ज्योतिषी म्हणजे काय यातला फरक जाणून घेणं मित्रांनो खूप आवश्यक आहे। नक्षत्र सूची म्हणजे काय, तर आपले शास्त्रकार असं सांगतात की तिथ्युत्पत्तीन्न जानन्ति ग्रहाणान्नैव साधनम परवाक्येन वर्तन्ते ते वै नक्षत्र सूचकः। ज्याला तिथी इत्यादी गोष्टींचं कॅल्क्युलेशनच करता येत नाही आहे, किंबहुना आकाशस्थ ग्रह अमुक एका अंशामध्ये अमुक एका राशीमध्ये असं आपण तोंडी म्हणतो, पण ग्रहगणितावर आधारित त्या फॉर्म्युल्याने त्याचं गणित करून दाखवणारा जो आहे, हे गणितच ज्याला माहिती नाही आहे, ग्रहगणित ज्याला आपण म्हणतो, आणि परवाक्येन वर्तन्ते म्हणजे ज्याचं ज्ञानच सगळं परावलंबी आहे, अशा व्यक्तीला नक्षत्र सूची असं शास्त्रकार म्हणतात। आणि नक्षत्र सूची खलु पाप रूपो असं सांगितलंय, हा मूर्तिमंत पापाचा पुतळा असतो नक्षत्र सूची ज्याला म्हणलेलं आहे। तर असे अनेक नक्षत्र सूचीच आपल्या अवतीभोवती असतात, ज्यांना त्रिस्कंध ज्योतिषाचं संपूर्ण ज्ञान आहे, त्यालाच ज्योतिषी असं म्हणतात। त्रिस्कंध म्हणजे कोणते, सिद्धांत, संहिता आणि होरा हे ते 3 स्कंध म्हणजे 3 प्रकार सांगितलेत। सिद्धांतामध्ये ग्रहांचे उदय असतं, परत आकाशस्थ ग्रहांचं वेधानी जे गणित येते ते प्रत्यक्ष कागदावरती करून दाखवणारा याला ग्रहगणित म्हणतात। तसं सूर्यचंद्र ग्रहण जे आकाशात होतं त्याचे फॉर्म्युले आणि त्याचे स्पर्श मोक्षाचं गणित करून दाखवणारा हा सिद्धांत स्कंध झाला। त्रिस्कंधातला दुसरा प्रकार जो आहे संहिता, त्यामध्ये ग्रहांच्या उदय अस्ताचा परिणाम निसर्गावर कसा होतो, ग्रहांच्या वक्री मार्गी अवस्थांचा परिणाम निसर्ग चक्रावर किंवा पावसावरती कसा होतो, त्याचबरोबर अनेक वस्तूंची तेजी मंदी जी आहे त्याच्यावरती ग्रहांच्या चालीचा परिणाम कसा होतो, ग्रहणं जी होतात सूर्यचंद्रांची त्यांचा ओव्हरऑल परिणाम या नेचरवर कसा होतो, इत्यादी विस्तृत माहिती ही संहिता स्कंधामध्ये आहे। तोच जाणणारा असा तो ज्योतिषी हवा। आणि तिसरा जो महत्त्वाचा स्कंद आहे तो म्हणजे होरा, ज्याच्यामध्ये कुंडलीचं विस्तृत परीक्षण, ज्याच्यामध्ये आपली कुंडली म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या संचिताचा नकाशा असतो। पूर्वजन्मी जी काही आपण कृतकर्म, त्याच्यामध्ये दुष्कर्म असतील, चांगली कर्म असतील, त्या सगळ्याचा नकाशा म्हणजे तिची कुंडली असते आपली। तर त्या कुंडलीनुसार मागच्या जन्मीचं जे काही प्रारब्ध त्या जीवाला या जन्मामध्ये भोगायचं आहे त्याचा विचार करून त्याला त्या कर्मातून बाहेर आणून पुढचं त्याच्या हातून सत्कर्म कसं घडेल हे सांगणारा असा तो त्रिस्कंधांचं ज्ञान असलेला तो खरा ज्योतिषी सांगितलेला आहे। मगाशी मी नक्षत्र सूची पण सांगितलं की काही त्याचं ज्ञान परावलंबी असतं। त्याचबरोबर नक्षत्र सूची कसा ओळखायचा, तर त्याच्याकडे तुम्ही गेल्यावर पहिला जो तोडग्यांचा भरमार पाऊस तुमच्यावरती पाडेल की कुठलीही समस्या असेल तर त्याच्याकडे तोडगे हजर असतात। मुळात तोडगे हे पेनकिलर सारखे असतात। पेनकिलरचा असर जसा 24 तास असतो तसा तात्पुरता तो तोडग्यांनी फरक पडत असतो, पण आपण जे मागचं प्रारब्धाचं जे काही कर्म घेऊन आलोय ते पूर्ण कर्म त्या तोडग्यांनी पुसलं जात नसतं, ते फक्त पेनकिलर सारखं असतं।
आणि नक्षत्र सूचीचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे 10 ते 15 मिनिटात पत्रिकेचं जजमेंट उरकणारा. वास्तविक पत्रिकेचं ॲनालिसिस करणं हे खूप मोठा सखोल विषय आहे. तर अशा प्रकारे हे जे नक्षत्र सूची असतात ते आपण जाणून घ्यावे, त्यानुसार आपण गायडन्स घ्यावा. आता खरा ज्योतिषी कसा ओळखायचा आहे, मी मगाशीच सांगितलं की त्याचं ज्ञान परावलंबी नसतं. आकाशस्थ ग्रहांचे वेध घेण्यापासून ते त्याची गणितीय प्रक्रिया जो सविस्तर जाणतो, त्रिस्कंधांचं ज्ञान त्याला असतं. परत कोणतीही गोष्ट ज्योतिषातली सांगताना प्राचीन ग्रंथांचा आधार, ज्याला प्राचीन संस्कृत ग्रंथ आपल्याकडे मोठ्या मोठ्या आचार्यांनी लिहिलेले आहेत, त्या संस्कृत ग्रंथांच्या आधारेच जो सांगतो. त्याचप्रमाणे उपाय सांगताना वाटेल ते तोडगे न सांगता शास्त्रामध्ये जे काही दिलेत तेच सांगून त्या माणसाचं जे काही प्राक्तन किंवा प्रारब्धाचे भोग आहेत त्यातून तो बाहेर कसा पडेल याविषयी तो गायडन्स देत असतो. आणि ॲनालिसिस पत्रिकेचं करताना 10-15 मिनिटात खऱ्या ज्योतिषाचं कधीही होत नाही. त्याचं डिटेल ॲनालिसिस, कारण प्रत्येक ग्रहाचं बळ काढण्यापासून ते त्याच्या दशा महादशा असतील, परत कर्म विपाकशास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, मंत्रशास्त्र, कर्मकांड, वास्तुशास्त्र, ही सगळी शास्त्र एकमेकाच्या हातात हात घालून सतत चालत असतात. या सगळ्या शास्त्रांचं ज्ञान खऱ्या ज्योतिषाला असणं आवश्यक आहे. या त्याचबरोबर शकुनशास्त्राचं ज्ञानसुद्धा आवश्यक आहे, प्रश्नशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे. अमुक एक प्रश्न विचारताना आकाशात किंवा आजूबाजूला कोणता शकुन घटित होतोय त्यानुसार सुद्धा वराह मिहिराचार्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असतं असं सांगितलंय. तर अशा समग्र ज्ञानाचा जो भांडार आहे त्याला खरा ज्योतिषी असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आपण जेव्हा कोणताही गायडन्स ज्योतिषशास्त्राचा घेणार आहात, किंबहुना आपलं भविष्य आपण विचारायला जाता, तेव्हा मागचं कर्म पुसून टाकण्यासाठी थोडक्यात आपण जात असतो. आणि ज्योतिषाने जर चुकीचा गायडन्स दिला तर ह्या जन्मात सुद्धा चुकीचंच कर्म आपल्या हातून होतं. त्यामुळे मागच्या जन्मीचं कर्म जे आपण संचित म्हणून घेऊन आलो त्याच्यात ह्या चुकीच्या कर्माची भर पडली जाते आणि विपरीत परिस्थितीत आपल्याला बऱ्याचदा भोगायला लागते. असं होऊ नये म्हणून शास्त्रीय ज्ञान किंवा गुरुकडून ज्यांनी ज्योतिषाचं गुरुकुलात अध्ययन केलेलं आहे, हे अध्ययन शास्त्रशुद्ध मार्गाने प्राचीन ग्रंथोक्त असेल तर आपण जरूर अशा व्यक्तीचा सल्ला घ्या. अशा पद्धतीने थोडक्यात आपण परीक्षण करून ज्योतिषी ओळखू शकता. ज्योतिषी कसा असावा कसा नसावा हे आम्ही या माध्यमातून आपल्याला सांगितलंय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा जरूर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि काही जर तुमच्या शंका असतील तर आम्हाला देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या चॅनलवर आपण कधीही विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण त्या शंका जरूर विचारा. नमस्कार.